हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे यांना मानवंदना अर्पित करतो। आणि आज लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था या प्रकल्पाच्या भूमिपूजन प्रसंगी मंचावर उपस्थित असलेले महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी, भारत सरकारचे सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवलेजी, मंत्रिमंडळातील आमचे सहकारी आशिष शेलारजी, संजय शिरसाटजी, मंगल प्रभात लोढाजी, उपसभापती सचिन अहिरजी, लोकप्रिय खासदार संजय दिना पाटीलजी, महापौर रितू तावडेजी, या ठिकाणी उपस्थित सन्माननीय आमदार राम कदमजी, अमित गोरखेजी, सन्माननीय श्री अमित साटमजी, प्रसाद लाडजी, या ठिकाणी उपस्थित कालिदास कोळंबकरजी, दिलीप मामा लांडे, तमिल सेल्वनजी, मुरजीभाई पटेल, राजन सिंगजी, मिहिर कोटेचाजी, प्रकाश मेहताजी, भाई गिरकरजी, मनोज कोटकजी, श्याम सावंतजी, अश्विनीताई मते, अशोकराव लोखंडे, सर्जेराव जाधव, आपल्या या एसआरएचे सीओ महेंद्र कल्याणकर, या कार्यक्रमाकरता आवर्जून उपस्थित असलेले लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे नातेवाईक श्रीमती सावित्रीबाई मधुकर साठे, श्री सचिन भाऊ साठे, श्रीमती ज्योती साठे, श्रीमती आरती साठे, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित सर्व माझ्या माता भगिनी आणि बंधूंनो, आजचा दिवस हा आपल्या सर्वांकरता अतिशय आनंदाचा दिवस आहे। अनेक वर्ष प्रत्येक 1 ऑगस्टला आम्ही जेव्हा अण्णाभाऊंच्या पुतळ्याला अभिवादन करायला जायचो, मुंबई असो, नागपूर असो, पुणे असो, प्रत्येक ठिकाणी एकच मागणी यायची की चिराग नगरला ज्या ठिकाणी अण्णाभाऊंचं झोपडी वजा घर होतं त्या ठिकाणी एक मोठं स्मारक तयार झालं पाहिजे। 20-25 वर्ष सातत्याने ही मागणी होत होती, पण दुर्दैवाने त्यामध्ये प्रगती मात्र फारशी होत नव्हती। आणि त्यावेळी मुख्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मला मिळाली। 2016ला आपण पहिल्यांदा हा निर्णय केला की या ठिकाणची जी जागा आहे ती अधिग्रहित करू, या ठिकाणी एसआरएचा प्रकल्प राबवू, लोकांचं पुनर्वसन करू आणि मग जी जागा उपलब्ध होईल त्या जागेवर एक अतिशय सुंदर आणि भव्य अशा प्रकारचं लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंचं स्मारक हे आपण उभं करू। त्या दृष्टीने आपण एक समिती तयार केली। 2017 साली आता ज्यांनी याचे सगळे आराखडे तयार केलेत त्या धायगुड्यांची नेमणूक आपण केली आणि त्यानंतर हा प्रयत्न सुरू केला। साधारण 2019च्या दरम्यान माझ्या हे लक्षात आलं की वेगवेगळे लोक एसआरएचा प्रस्ताव आणतात, पण मॅक्सिमम लोकांचा इंटरेस्ट हा त्यातनं आपल्या बिल्डरचं काम कसं पुढे नेता येईल अशा पद्धतीचा आहे। स्मारकाच्या बद्दल
फारसं गंभीर कोणी नाही, तर प्रत्येक जण या भागामध्ये एसआरएच्या माध्यमातून आम्हाला फायदा कसा करता येईल या संदर्भात प्रयत्न करतोय। आणि म्हणून 2019च्या फेब्रुवारीत आपण पहिल्यांदा निर्णय घेतला की आतापर्यंत एसआरएने खासगी विकासकांना वेगवेगळे प्रकल्प करायला लावले, पण हा प्रकल्प आता खासगी विकासक करणार नाही, एसआरए स्वतः हा प्रकल्प करेल, एसआरए त्याच्यामध्ये पैसा टाकेल, एसआरए पुनर्वसन करेल आणि एसआरएच या ठिकाणी हे स्मारक बांधेल। हा निर्णय आपण केला। वेगवेगळे प्लॉट्स एकत्रित कसे करायचे या संदर्भातला निर्णय आपण त्या ठिकाणी केला। दुर्दैवाने 19च्या शेवटी सरकार गेल्यानंतर जवळपास 2.5 वर्ष या ठिकाणी फारसं काही काम होऊ शकलं नाही। जी काही कारणं राहिली असतील, मला कोणावर टीका करायची नाही, 1-2 बैठका झाल्या, पण फारसं काही काम झालं नाही। पुन्हा 24ला शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले, मी गृहनिर्माण मंत्री झालो आणि या कामाला पुन्हा एकदा मी चालना दिली आणि सातत्याने पाठपुरावा करून याचे सगळे निर्णय आपण करून घेतले। या संदर्भात त्याचा आराखडा असेल, त्याला मान्यता देणं असेल, त्या ठिकाणी टेंडर काढणं असेल, पुनर्वसन असेल। हाही प्रश्न आला की पुनर्वसन करताना अपात्र लोकांचं काय करायचं। त्यावेळी आम्ही निर्णय केला की पात्र असो की अपात्र असो, अण्णाभाऊंचं स्मारक करायचं असेल तर ते स्मारक वंचितांना उद्ध्वस्त करून करता येणार नाही। त्यामुळे प्रत्येकाला या ठिकाणी त्याचं पुनर्वसन केलं पाहिजे आणि तशा पद्धतीनं ते पुनर्वसन आपण केलं। मी मनापासून एसआरएचे श्री कल्याणकर आणि त्यांच्या अधीनस्थ सगळ्या अधिकाऱ्यांचं अभिनंदन करतो की त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं वेगानं हा संपूर्ण प्लॉट रिकामा केला आणि आता पहिल्या टप्प्याचं भूमिपूजन आपण आज करतोय। मला 2 लोकांचा उल्लेख या ठिकाणी निश्चितपणे केला पाहिजे। खरं म्हणजे मंचावरच्या अनेक लोकांनी यात खूप मोलाची मदत केली आहे, पण राम कदम जे आमचे इथले आमदार आहेत त्यांचा मी विशेष उल्लेख करेन, कारण रामभाऊंनी याच्या प्रत्येक पावलावर त्या ठिकाणी मदत तर केलीच, पण दुर्दैवाने पहिलं प्लॅनिंग हे चुकलं होतं आणि या ठिकाणी घर दुसरीकडे आणि स्मारक दुसरीकडे अशा पद्धतीचं प्लॅनिंग झालं होतं। कदाचित थोडं सोयीचं वाटल्यामुळे ते प्लॅनिंग करण्यात आलं होतं। रामभाऊंनी ते निदर्शनास आणून दिलं आणि सांगितलं असं चालणार नाही, आणि मग पूर्ण प्लॅनिंग आम्ही बदललं आणि सांगितलं जिथे घर तिथेच स्मारक। आणि अशा पद्धतीनं या सगळ्या याच्यात रामभाऊंनी खूप चांगली मदत केली। आणि दुसरं, याचा सातत्याने पाठपुरावा करणारे आमदार अमित गोरखे यांचंही मी मनापासून अभिनंदन करेन की ज्यांनी सातत्याने या सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा या ठिकाणी केला। आणि आज मला आनंद आहे की मागच्या काळात मी आणि शिंदे साहेबांनी सातत्याने बैठका घेऊन यातले सगळ्या अडचणी दूर झाल्या आणि आज या स्मारकाचं काम हे या ठिकाणी सुरू होत आहे। ही खरोखर आपल्या सर्वांकरता अतिशय आनंदाची गोष्ट आहे। आपल्या सर्वांना माहिती आहे लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचं या ठिकाणी जे कार्य आहे, जे कर्तृत्व आहे, भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात असेल, गोव्याच्या स्वातंत्र्य लढ्यात असेल किंवा संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये असेल, या प्रत्येक ठिकाणी वंचितांचा आवाज म्हणून, कष्टकऱ्यांचा, कामगारांचा आवाज म्हणून आणि विद्रोहाची धार म्हणून त्या ठिकाणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी
एक अतिशय मोलाचं कार्य केलंय. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत ज्याचा मगाशी उल्लेख झाला की लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि शाहीर अमर शेख या जोडीनं ज्या प्रकारे सामान्य तरुणांच्या रक्तामध्ये सळसळ उत्पन्न केली आणि सामान्य तरुणाईला रस्त्यावर आणून एक प्रकारे त्या चळवळीचा भाग बनवलं आणि ज्यावेळी अतिशय दमनकारी नीती या चळवळीत चालली होती, तत्कालीन केंद्रातलं सरकार, राज्यातलं सरकार रोज लाठीचार्ज करायचं, मोठ्या प्रमाणात दमन करायचं, लोकांना मारहाण व्हायची. त्यावेळी जखमी झालेले जे आमचे संयुक्त महाराष्ट्राचे सेनानी होते, हे पुन्हा एकदा लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचं काव्य, त्यांची गीतं ऐकल्यानंतर त्याच ठिकाणी उभे राहायचे आणि पुन्हा संघर्षाला पुढे जायचे. आणि म्हणूनच आचार्य अत्रेंनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या बद्दल बोलताना एकदा सांगितलं, म्हणाले, अण्णाभाऊ, तुमच्या शाहिरीचं कौतुक करण्याकरता छत्रपती शिवाजी महाराजच हवे होते. ते असते तर शेरभर सोन्याची कडी तुम्हाला त्यांनी घातली असती. अशा पद्धतीनं या ठिकाणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचं खऱ्या अर्थानं त्यांनी वर्णन केलं. समाजातील दुर्बल, कष्टकरी, उपेक्षित, वंचित या सर्वांचं दुःख अण्णाभाऊंच्या साहित्यातनं त्या ठिकाणी प्रगट झालं. आणि त्यांच्या साहित्याला इतकं वैविध्य होतं. कथा होत्या, कादंबऱ्या होत्या, नाट्य होतं, लोकनाट्य होतं, वग, गण, गवळण, पोवाडे, असं कुठलंही क्षेत्र नाही की ज्या क्षेत्रामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी आपल्या कार्यातनं आणि कर्तृत्वातनं आपला ठसा उमटवला नाही. खरं म्हणजे वाटेगाव सारख्या एखाद्या छोट्याशा गावातनं 1-2 वर्ग शिकलेला मुलगा मुंबईमध्ये येतो, अतिशय हलाखीच्या परिस्थितीमध्ये, खायला नाही, राहायला नाही, काम नाही, अशा परिस्थितीमध्ये इथे जगतो आणि त्यातून स्वतःच्या पायावर लोकांच्या मनामध्ये एक साम्राज्य तयार करतो. हे लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी या ठिकाणी करून दाखवलं. आणि खऱ्या अर्थानं लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या साहित्याची उंची काय, भारतातल्या भिन्न भिन्न भाषांमध्ये हे साहित्य अनुवादित झालं याचं मला आश्चर्य वाटत नाही, पण खऱ्या अर्थानं याचं कौतुक वाटतं आणि याचा अभिमान वाटतो की जगातल्या 27 भाषांमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं साहित्य अनुवादित झालं. आणि रशियन असेल, फ्रेंच असेल, इटालियन असेल, वेगवेगळ्या अतिशय प्रगत अशा प्रकारच्या देशांच्या भाषांमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं हे साहित्य पोचलं. खरं तर लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी लिहिलेलं छत्रपती शिवरायांचं चरित्र देखील रशियात पोचलं. 2022 मध्ये मला संधी मिळाली रशियाच्या मॉस्कोच्या विद्यापीठामध्ये, त्या ठिकाणी त्यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याची स्थापना केली आणि त्या कार्यक्रमाला आम्ही हजर होतो. आठवले साहेब, आपण देखील त्या ठिकाणी होतात. आणि त्यावेळी त्या रशियाच्या युनिव्हर्सिटीच्या लायब्ररीमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या साहित्यावर कन्व्हेन्शन झालं. आणि त्या कन्व्हेन्शन मध्ये रशियन बोलणाऱ्या, रशियन रहिवासी असलेल्या अनेक साहित्यिकांनी त्या प्रकारे अण्णाभाऊंच्या संदर्भात, त्यांच्या साहित्याच्या संदर्भात आपली मतं व्यक्त केली. आमचा सर्वांचा ऊर भरून आला. अभिमानाने आमची छाती मोठी झाली की आपले लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे दिग्विजयी झाले. त्यांनी संपूर्ण जगामध्ये आपलं साहित्य हे त्या ठिकाणी पोचवलं. आपल्याला कल्पना आहे की या ठिकाणी फकीरासारखी त्यांची कादंबरी जी अजरामर झाली,
जो फकीरातला नायक फकीरा आजही सामान्य माणसाच्या व्यथांना अभिव्यक्ती देतो आणि केवळ अभिव्यक्ती देत नाही तर लढण्याचं सामर्थ्य देखील देतो. त्यामुळे त्यांनी जे साहित्य निर्माण केलं ते त्या काळाला सुसंगत तर होतच, पण त्यांचं साहित्य कालजयी आहे, ते आजही तेवढंच सुसंगत आहे. आणि म्हणूनच महाराष्ट्र सरकारने निर्णय करून त्यांच्या साहित्याचे खंड हे प्रकाशित करण्याचा आम्ही निर्णय केला. आणि आपल्याला माहिती असेल मागील वर्षीच आम्ही त्यातले काही खंड हे त्या ठिकाणी रिलीज देखील केले. अण्णाभाऊंचं हे जे काही साहित्य आहे हे सामान्यातल्या सामान्य माणसापर्यंत पोचलं पाहिजे आणि त्यांनी जो दिलेला मंत्र आहे तो मंत्र सर्वसामान्यांच्या जीवनाचा मंत्र झाला पाहिजे, याकरता हे सगळे प्रयत्न आपण केले. शिंदे साहेबांनी मगाशी सांगितलं की आपल्या सगळ्यांची मागणी होती की या ठिकाणी पार्टीप्रमाणे आरटीची निर्मिती केली जावी आणि निश्चितपणे त्या ठिकाणी आम्ही आरटीची निर्मिती केली आणि आरटीच्या माध्यमातनं आज मला अतिशय आनंद आहे. त्यावेळी आमच्या एका छोट्या भगिनीचा आम्ही सत्कार केला जी IAS ची परीक्षा पास झाली आणि आपल्या समाजातनं ही मुलगी आज IAS मध्ये गेली. पण माझी आपल्या सर्वांना विनंती आहे, एकीकडे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे आहेत, खरं म्हणजे आमच्या मातंग समाजामध्ये तर कलावंतांची कमतरता नाही आहे. कलावंतांची खाण कुठे शोधायची असेल तर आमच्या मातंग समाजामध्ये गेलं तर ती खाण आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते. पण त्याच वेळी आज आवश्यक काय आहे? आवश्यक आहे आपल्या समाजाला शैक्षणिक दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या, आर्थिक दृष्ट्या आपल्याला कसं पुढे नेता येईल. विशेषतः शैक्षणिक क्षेत्रामध्ये आजही समाजामध्ये काही प्रमाणात मागासलेपण आपल्याला पाहायला मिळतं आणि म्हणून ते मागासलेपण दूर करण्याकरता विविध उपाययोजना आपण करतो की ज्या उपाययोजनांच्या माध्यमातून एकदा जर आमचा तरुण हा या शिक्षणाच्या मुख्यधारेत आला तर लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंना तर शिकण्याची संधी मिळाली नाही, पण त्यांच्यावर आज अनेक लोक PhD करतायत. पण तीच प्रतिभा या समाजातल्या अनेक तरुणांमध्ये आपल्याला तयार करता येईल आणि म्हणून त्याही दृष्टीने आपल्याला सगळ्यांना मिळून या ज्या संस्था आहेत ही केवळ स्मारकं नाही आहेत, या स्मारकांच्या माध्यमातून हा प्रचार आणि प्रसार करण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे. मला आनंद आहे की याच्यामध्ये टप्पा 1 ला नौदलाच्या परवानगीची प्रश्न होता तो आपण सोडवलाय. टप्पा 2 करता आता नौदलाची परवानगी काही अडचणी आहेत त्याही आपण त्या ठिकाणी सोडवू आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं हे स्मारक या ठिकाणी करू. मला याही गोष्टीचा आनंद आहे की मागच्या काळामध्ये शिंदे साहेबांनी आणि आम्ही ज्यांना आपण भारतीय इतिहासामध्ये क्रांती गुरु म्हणून ओळखतो ते लहुजी वस्ताद साळवे यांचंही अतिशय महत्वाचं स्मारक हे पुण्यामध्ये तयार करायची सुरुवात केली. मी आताच लोखंडेंना विचारत होतो, ते समितीचे अध्यक्ष आहेत, त्यांनी सांगितलं 65% काम आता पूर्ण झालेलं आहे आणि लवकरच तेही स्मारक हे आपण पूर्ण करू. भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासामध्ये सर्वात जास्त स्वातंत्र्य सेनानी तयार करणारे जर कोणी असतील तर ते क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे होते आणि म्हणून या क्रांतिगुरूंना देखील अभिवादन करण्याचं काम या ठिकाणी आपण करतो. मी आज या निमित्ताने SRA ला एकच गोष्ट सांगणार आहे, तुम्ही आता सगळं काम वेगाने केलंय, पण मी तुमच्या टाइमलाईन बघत होतो त्यावेळी स्मारकाचं उद्घाटन तुम्ही 4 वर्षांनी ठेवलंय. 4 वर्षांनी नाही, जुलै 2029 ला याचं उद्घाटन करायचं आहे आणि मी आजच शब्द देतो, जुलै 2029 ला जर तुम्ही उद्घाटन केलं, शिंदे साहेब आणि मी या ठिकाणी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना उद्घाटनाकरता घेऊन येऊ आणि त्यांच्या हस्ते
या स्मारकाचं उद्घाटन हे या ठिकाणी आम्ही केल्याशिवाय राहणार नाही। मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो। SRAच्या अधिकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो। मंचावरची सगळी नेते मंडळी, आमचे पालकमंत्री या ठिकाणी असतील, आशिषजी, आमचे सचिन अहिरजी, मंगल प्रभातजी, विशेषतः आमचे सामाजिक न्याय मंत्री, या प्रत्येकाने या कामामध्ये मोलाचा वाटा उचललेला आहे। त्यामुळे त्या सगळ्यांचे मनापासून आभार मानून मी माझे 2 शब्द संपवतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, जय लहूजी।